आता आपण जाणार आहोत जरा जुन्या काळामध्ये, जिथे आपल्या राजमातांनी आपल्या मुलाला युद्धकला शिकवण्यासाठी युद्धगुरूंना पाचारण केलंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत नटांनी घेतलेल्या पॉजच्या मध्ये जागा काढून करिअर घडवणारा निखिल बने, फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कबीर सिंग फेम आपली कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. आल्याला स्किट झालं असतं. ओके. नमस्कार नमस्कार नमस्कार. शेवटी तुम्हाला राहवलंच नाही ना, आला तोंड वर करून माझा अपमान करायला. असो, नमस्कार. मी या राज्यातला सर्वोत्कृष्ट युद्ध निपुण कुशल धनुर्धारी भालम फेकम. सर कळलं ना, लय मोठी पदवी आहे माझी. आता मी या राज्यातल्या राजपुत्राला, होय मी राजगुरू गौरव पंत मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टाणा नाना. कॅरेक्टर कुठलंही असू द्या, आपली ही ओळख महत्वाची आहे. मी या राज्यातल्या राजपुत्राला शिक्षण देण्यासाठी आलोय. हसू नका, मी खरंच शिक्षण देण्यासाठी आलोय. अरे मी स्वतः खूप शिकलोय. ठीक आहे, आता महाराणी आली की तुमचा विश्वास बसेल. बादब बा मुलायजा होशियार. गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये मोठा सीन केलेली, गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त डायलॉग असणारी, गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त नाव कमावलेली आमच्या राज्याची महाराणी महाराणी वनिता कबीर सिंग. खांडेकर, आता हे मला आयुष्यभर ऐकावं लागणार आहे. आणि ही कुठली ललकारी आहे? गौरव मोरेपेक्षा बॉलिवूड मध्ये जास्त डायलॉग बोलणारी. अरे हा कुठला क्रायटेरिया महाराणीचा? फक्त माझा अपमान करायचा आहे म्हणून ही ललकारी. बस खामोश. महापुरांचा विजय असो. महाराणींचा विजय असो. खामोश, नाही तर संजू मध्ये हळू झाडा मागून आलेली मान छाटून टाकेन. क्षमा असावी मिठागर. महाराणी क्षमा असावी. या असं व्हा. त्याचा इन्शुरन्स काढलाय. आपण इन्शुरन्स काढलाय. आम्ही तुमच्या राजपुत्राला शिक्षण देण्यासाठी आलोय. हा रोल ज्या लेखकाने लिहिलाय त्याला आधी हत्तीच्या पायाखाली आणा. खांडेकर, यायच्या पायाखाली. खामोश. शे, गोल्डन चान्स गेला. मी खरं सांगतोय, मी तुमच्या युवराजांना युद्ध शिक्षण देण्यासाठी इथे आलोय. कुठे आहेत आपले राजकुमार? बोलवा त्यांना. राजकुमार या. हा राजकुमार आहे. हो. आणि आता आपत्कालीन नट आहे. कमी तिथे आम्ही ह्या तत्वावर इथे काम करतोय. अडीच ओळ अभिनय क्षमता असणारा, तरी भल्या भल्यांची ठासणारा राजकुमार. आम्ही तुम्हाला इथे युद्ध शिक्षण देण्यासाठी आलोय. राजकुमार, हे मोरेपंत हे तुम्हाला सगळं काही शिकवणार आहेत. यांना सगळं काही येतं. आई साहेब, यांना सगळे येतं? हो. मला जे येतं ते सगळे येतं ना. हो. मी जे करून दाखवेन ते करून दाखवाल का? काय? मी जे करून दाखवेन ना ते करून दाखवायला लागेल. बाबा वाजव. दाखवा करून. यांना सांगा महा एपिसोड. सॉरी, महाराणी. आम्ही जर आमचं फिल्टर पाडा नृत्य सादर केलं तर हे स्किट कुठच्या कुठे निघून जाईल. नाही 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 मोरेपंत, असं नका करू. मोरेपंत, एक लक्षात ठेवा,
आमच्या युवराजांना सगळ्या युद्ध प्रकारात पारंगत करा. हो. त्यांना घोडस्वारी तलवारबाजी पासून चक्रव्यूह कसं भेदायचं सगळं शिकवा. जशी आपली आज्ञा महापालिका. हा? महाराणी जशी आपली आज्ञा. हा. राजकुमार, आपल्या गोट्या खेळून झाल्या असेल तर आपण जरा बोलूया का? ठीक आहे, उठा आता. आता आम्ही तुम्हाला तलवारबाजी शिकवणार आहोत. तुम्हाला तलवारबाजी येते का? कानपट फोडेन ना, कानपट फोडेन. स्वतःला आम्हाला मला बोलून रिस्पेक्ट दिला ना, कानपट फोडेन. एकेरी बोल मोठा. याला काय अर्थ आहे यार? मी स्वतःला सुद्धा रिस्पेक्ट देऊ शकत नाही. ठीक आहे, मला सांगा तुम्ही तलवार कशी पकडाल? सोप आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तलवार बॅट म्हणून पकडणार, मग मी बॉल म्हणून ढाल टाकू काय? खामोश. या पॉवर प्लेचं काय करायचं? राजकुमार, असं नाहीये. जर का कोणी तुमच्यावर चालून आला त्याने तुमच्यावरती तलवार उभारली तर? खबरदार. माझ्या मुलाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर? क्षमा असावी मिठी नदी. क्षमा असावी महाराणी. मी त्यांच्यावर हल्ला करत नव्हतो, त्यांना मी सांगत होतो. तलवार न उचलता शिकवा त्यांना. तलवार न उचलता कसं काय शिकवणार? अभिनय न येता 2 सीझन केलेत ना. त्यात आमची काय चूक आहे? तुम्ही त्यांना विचारा. तुम्ही तलवारबाजी सोडा आणि चक्रव्यूह कसं भेदायचं ते शिकवा. हो, आधी ह्यांना तलवारबाजी तर नीट कळू द्या ना. ते बेसिक आहे, मग मी शिकवणार. जेवढं सांगितलं तेवढं करा. एक सिनेमा एवढा ऍटिट्यूड देऊन मला वाटलं नव्हतं. ठीक आहे, मी सांगतो त्यांना. हे बघा युवराज, तुम्ही असे मैदानात आहात, युद्धाच्या मैदानात. तुम्हाला शत्रूने चारी बाजूने घेरलेला आहे. अयो पळा. राजकुमार, इकडे या ना, मी तुम्हाला काहीतरी सांगतोय. या, तुम्ही असं युद्ध मैदानात आहात, तुम्हाला चारही बाजूने शत्रूने घेरलेला आहे. तुम्ही एकटेच आहात आणि हळूच तुम्हाला छोटीशी फट दिसते. तुम्ही मला सांगा, तिकडे तुम्ही चक्रव्यूह कसं भेदाल ते? हे सोपं आहे. मी ना असा भुंग्याचा आवाज करे, मग लोकांना वाटेल आईला भुंगाला भुंगाला सैरा वैरा पळायला लागतील सगळे, आणि मग मला फट मिळेल आणि मी पळून येईन. वा 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 वा. वा वा, मस्त होत. वा, सुपर. परत नीट लक्ष द्या, माझं ऐका. तुम्ही युद्ध मैदानात आहात, तुम्हाला शत्रूने चारी बाजूने घेरलेला आहे. तुम्ही मध्ये आहात, तुम्हाला छोटीशी फट दिसते, तिथून तुम्हाला चक्रव्यूह भेदायचा आहे. तुम्ही कसं भेदाल? हे परत सोपं आहे. आई साहेब हे पकडा, सोपं आहे. भाई चलना, थोड़ी जगह है ना, 34 सीट है यार. किधर? अरे भाई यार चलना. ये अरे यार लगता है ना किधर जा रहे हैं. अरे भाई चलना, ये थोड़ा जगह दे. असं येईन मी बाहेर. वा 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 वा. वा वा माता, वा मस्त. मी पुन्हा तुम्हाला विचारतोय, तुम्हाला शेवटचा चान्स देतोय. मला सांगा की तुम्ही असे युद्धात चारी बाजून तुम्हाला शत्रूने घेरलंय, तुम्ही एकटेच आहात, छोटीशी फट दिसते, तिथून तुम्हाला चक्रव्यूह भेदायचा आहे. तुम्ही काय कराल? तुम्ही एकटेच आहात, एकटे. मोरे पंत, मला कळत नाही की राजकुमार एकटे का असतील. युद्ध आहे ते, युद्धात काही होऊ शकतं. शत्रू त्यांच्या मागे लागू शकतात, ते एकटे पडू शकतात. ते एकटेच का जातील? का जाणार नाही? अरे युद्ध आहे ते. नाही, पण ते एकटे नाही जात, ते घाबरे आहेत. घाबरे आहेत? हो, रात्री सू लागली तरी ते मला घेऊन जातात. मी अशी दरवाजा बाहेर उभी असते आणि ते आतून आवाज काढतात. आई हा ग, आई ग, ओ ग, आहेस ना? हो. हा. आणि मध्ये मध्ये भुंग्याचा आवाज पण काढतात. आई तो भुंग्याचा आवाज नसतो मग? तो. वास राजकुमार, वास. त्यामुळे तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या, एकटे पाडू नका. राजकुमार, राजकुमार, ओ वा मस्त. त्यांना प्रोत्साहन कसं देऊ? कसं प्रोत्साहन देऊ त्यांना, तुम्ही सांगा मला. ठीक आहे, तुम्ही तलवारबाजी आणि चक्रव्यूह तुमच्या दोघांच्या पद्धतीने तुम्ही शिकलेला आहात. हो. आता मी तुम्हाला शिकवणार आहे गनिमी कावा. होय,
संकट समय शत्रूवर कसा हमला करायचा हे तुम्हाला मी शिकवणार वा आहे. वा वा. त्यासाठी आपल्याला एक दगड लागेल. दगड. मी काय बोलतो ऐका ना माझं तुम्ही. तुम्ही जरा वेळ खाली आल का? का मला तुम्हाला दगड म्हणून बसवायचं आहे. मी हो, मला जमेल. तुम्हाला तेवढंच जमेल. तुम्ही माइलस्टोन आहात. हो, आपल्या स्टेजवर फक्त 2 स्टोन आर्टिस्ट आहे, एक तुम्ही आणि दुसरा. असो, या बसा. मी बसू? बसा बसा. जा बाळा, जरा पाय मोकळे करून ये, जा. काही म्हणालात का तुम्ही? नाही, त्याने मला विचारलं मी काय करू. हो, बसा बसा. असं समजा की तुम्ही आहात, तुम्ही मी आहे. हे मीच आहे. आणि मला एक सांग, जर समजायचं असेलच तर मी काहीतरी वेगळं समजेन ना. मी गौरव मोरे का समजू स्वतःला? हं? ए! वा! ए! वा! जा राजकुमार, तिकडे जा. ठीक आहे, आता मी ह्या दगडाच्या मागे लपतो. ठीक आहे, तुम्ही तिकडे असं एकदम दगड या. येऊ? हा, तुम्ही मर्दासारखे आहे. टेडिंग टेडिंग टक टक असं नका खाली करू. जा ना. मी माझा येईन. अरे पण तलवार आहे ना हातात, या ना. असं टेडिंग टेडिंग असं काय येऊ ना मग. येतो. ओके, येऊ? या. दगड मारेन, दगड मारेन. तुला माहित नाही मी कोण आहे. माझी ओळख माहित नाही तुला. आईच्या पण माझ्या नादा लागू नको. हे वा बघा. वा 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 राजकुमार, वा वा वा, जिंकलात तुम्ही, जिंकलात. अरे पान टपरीवरचा मावा किती वावा करताय. हे दगड खाली ठेव, दगड खाली ठेव. अरे यार, युद्धामध्ये दगड उचलत नसतं, तलवार असते ना. मग ए तू गप. माणूस मेल्याशी मतलब. मी दगडाला मारेन नाही तर हियाने मारेन. वा वा राजकुमार, स्वतःची युद्धनीती स्वतःच शिकले आहेत. वा वा वा. झालं ते तुमचं? हा. मला युद्धात यायला लागलंय. हो? आता मला ना घोडेस्वारी शिकायची आहे. हो नक्कीच. ना? काय घोडेस्वारी शिकवा. मी हो कसं शिकवणार घोडेस्वारी त्यांना? का तुम्ही घोडा व्हा. मी हे बघा महाराणी, हे अति होते. मी अजिबात घोडा होणार नाहीये. राजगुरू हो ना, चल ना. अरे ऐक ना राजकुमार, अरे राजकुमार ऐक ना. अयो ऐक ना. लय भारी आहे. चल. हा, ए चाल ना, राऊंड हा, मारायचं हा, आहे. ऐक. ये, काय करतोय? काय नाही, माझे केस माझा अभिनय बघायला पुढे आलेत म्हणून मागे करतोय. चल, हा. फिर. हा. आई 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 मला घोडेस्वारी पण जमले. हो? आता आपण एक काम करूया आई साहेब, आपण डबल सीट जाऊया. या ए, डबल सीट. अरे येण्यापेठ झाला का तू डबल सीट? अरे तुम्हाला युद्धनीती शिकवण्यापेक्षा आहे ना, मी खांडेकरचा सारथी म्हणून आयुष्यभर राहीन. कळलं काय? ए, 2 मिनिटं. काय 2 मिनिटं? एकदा डबल सीट घे ना आईला. पिक्चर कोणी बनवलं त्याला बघतो मला. राजकुमार, अरे थांब ना. ए. मोरे पंत, मोरे पंत ऐका. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दणदणीत पंचेस टाकून खणखणीत लाफ्टर वसूल करणाऱ्या आपल्या सगळ्या हास्य रथी महारथींचं. त्याच बरोबरीनं स्वागत करूया मंचावरच्या कडक पंचेसना. आपल्या सौंदर्याप्रमाणे ब्युटिफुल तर आपल्या टॅलेंट प्रमाणे पॉवरफुल दाद देणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्य रसिकांचं, अर्थात खटाळ आणि मिश्किल प्रसाद ओक, बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. तर मंडळी, विनोदाच्या या महामंचावर हास्याचे खेळ रंगवून लाफ्टरचे बार उडवण्यासाठी आपले सगळे रथी महारथी सज्ज आहेत. तर मंडळी, तुम्ही सुद्धा लोटपोट हसण्यासाठी व्यवस्थित जागा तयार करून सज्ज व्हा, कारण सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, आपल्या सुपरस्टार गौरवला मिळाली आहे दहीहंडीची सुपारी. बघूया ही सुपारी त्याला कोणी दिली आहे ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि मुलुंडचा शशी कपूर निखिल बने. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका अपमान गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. तुम्हाला माहितीये मी आज इथे कशासाठी आलोय? अपमान करून घ्यायला. छोटे लोक छोटी सोच. बड्डेला काय दिलंस? फरसान. काय
फरसाण फरसाण हो बड्डेला असे पाकिट दिले माझा बड्डे बड्डे तू काय दिलंस? आज मी इथे मला इथे दहीहंडीचा सेलिब्रिटी म्हणून बोलवलंय मला. येस मला सुपारी दिली ती पण 50,000 रुपयांची. खांडेकर कितीची? 50,000. ओ सॉरी तुला माहिती नाही ना 50 किती? 5वर 4 शून्य. एकक दशक शतक हजार 10,000. आराम कर काय समीर दा आराम आहे. सकाळी मस्त बोलत होता. आज आराम आहे ना. आराम करा. स्किट आल्या भरभरून स्किट आल्या. सुपाऱ्या मी मारतो ठीक आहे. आणि आपल्याला काय पार्टनरची गरज नाहीये. आपण अकेलाही काफी अकेला. मग एकट्याने कर स्किट. ए वने राव रे ग. ए, थांब ए, बले. असं काय? तू एवढा का रागवतो यार. ही सुपारी तूच मला दिलीस ना. म्हणे 50,000 यार 50,000. अख्ख्या तिसऱ्या सीझनचे मिळून पण एवढे होत नव्हते रे माझे. अरे बाई जरा थांब ना. मग पैसे तर हातात येऊ दे. किती घाई करतो यार. 50,000 पाहिजे ना. तुला माहितीये का बाई काय? ही हंडी जिने आयोजित केले ना हा. ती वन्नी अन्नी. कोणी? वन्नी नाही रे वन्नी अन्नी. अरे मी अन्न ऐकला होता. अन्नी कोण आहे? अरे ते जाऊ दे रे. वन्नी अन्नी. अरे जाम डेंजर आहे का ती बाई. हो काय? ती कधी इथे तू तयार राखायला ना तयार. माहिती आहे का एकदम Yes. डेंजर आहे आपले बाई. हा अन्नी. क्या पब्लिक कैसे हो? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जय जवान मित्रमंडळासाठी. त्यांनी 9 थर ए, लावले. ए, सॉरी मला वाटलं 9 थर लावले. सॉरी क्या बने बच्ची कैसा? बहुत दिन के बाद दिख रहा है रे. पाय लाग. हाँ. ए पाय पण ना. सॉरी मी माझ्या गुरूंशिवाय कोणाच्या पाया पडत नाही. पैसे अन्नी देणार आहे. आणि पाय लागू. ठीक है क्या रे लंगूर तू इधर क्या कर रहा है? तिकडे जा ना गर्दी सांभाळ ना. सेलिब्रिटी गौरव मोरे येणार. चल निघ. अन्नी सेलिब्रिटी गौरव मोरे हेच आहेत. यायचे हो गौरव मोरे. तोबडावर तर वाटत नाही पण बाबा नाव ऐकलं आपल्या फंटर लोकांना. थँक्यू म्हणे कडक आयटम आणला. अरे मोरे काय करतो तू? कॉमेडी. हा हो कर ना मग. हा हा काय कॉमेंट्री कर. नाही असं एकट्याला होत नाही त्यासाठी पार्टनर लागतो. आता कळलं. पण नाही जमणार ना पार्टनर लागतो. एकट्याला होणार नाही ते. बने? त्यासाठी पार्टनर पाहिजे. मेरे को ना बोल रहा है. अन्नी करेगा ना हो. मेरे को ना बोल रहा है. तेरे को पता है ना मेरे को ना सुनने की आदत नहीं है. हा तिला अमा ऐका सवय आहे. ए भाई यार तू कर ना यार काहीतरी इचिक पिचिक कर ना. असं कसं करणार यार माझं पार्टनर. ए झिंगूर हा. हे काय बघितलं ना हा याचा चाप खेचला तर काय होईल माहितीये ना. मी चूप चाप मरेन. कॉमेडी करतो ना. एवढं कळतंय ना. हा खोपडीत घुसतंय ना. हा घुसतो कोपडीत. चल मग कर लवकर. हा तर मी कॉमेडी करतोय. काय करतोय? आ गोविंदा लोग हे बाल गोपाल ठोको ताली. तुम्ही टाळ्या ठोकायला सांगितलं त्यांनी गोळ्या मारल्या. काय यार असं कसं शक्य आहे यार? ऐसा ही होता है अपने पास. चल जल्दी से कर. अरे मोरे बघितला का एक आवाज दिला ना गोळ्या डायरेक्ट तुझ्या खांद्याशी आल्या नंतर कळलं ना. करतो ठीक आहे. तर बाळगोपाळ रेडी हा रेडी तुम्ही सगळे. यस तर मी तुम्हाला एक जोक सांगतो. तर मला सांगा अरब कंट्रीमध्ये लहान मुलं कशी रडतात? प्लीज सांगा बाळगोपाळ. हे यू फॅटी बाळगोपाळ तू सांग. नाही समज ओके. हाय यू स्लिपरी बाळगोपाळ तू सांग. हो नाही ठीक आहे मी सांगतो. मी अरब कंट्री मधली मुलं अशी रडतात. UAE अरे बाप रे बाप मरतो काय मी. हे नको हे थांबवा टाळ्या ए थांबवा. छपरी इधर आ रे. वा थांबवा. इधर आ जल्दी से आ. काय रे UAE मध्ये जाऊन काय केलं? हा? काय केलं? याच्यासाठी पैसे दिले होते. याच्यासाठी पैसे भरले होते. फालतूपणा नाही करायचा. चल निघ इकडून. निघ. तू काय बोलवतो रे UAE चा? नाही तो बरोबर नव्हतो चोक. ऍक्च्युली दुसरा आहे माझ्याकडे. ऐकाव लवकर चल. ते काय सगळे भाई हिंदी आहेत ना तर कदाचित त्यांना मराठी कळलं नसेल तर मी हिंदी जोक सांगतो. बाळगोपाळ मी आता हिंदीत तुम्हाला जोक सांगतो. एकदा काय होतं ती चपाती आहे ना चपाती वर होती. हा चपाती कळलं काय फुलका.
चपाती लेडीज सोबत इज्जत मध्ये बोलायचं. हाँ हाँ इज्जत मध्ये बोलता हाँ. हूँ. तो चपाती ना रोती है तो एक जना के चपाती को पूछता है हे चपाती तू क्यों रोती है? ती बोलते है मैं रोटी हूं ना क्योंकि वो आटा नहीं. अरे बाप रे बाप हा जोक तर म्हणजे इधर आ रे, इधर आ, मी जल्दी आ. मला बोलवली हूँ? रोटी भंडार में क्या राडा किया? कोणी मी? हाँ? वो आटा पीटा का बॉक्स किधर है? तुम्हाला आटा पिठाचा बॉक्स कळलेला आहे तुम्हाला? सॉरी 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 आणि सॉरी ते कुछ चुकलो. चुकता है? नाही सॉरी सॉरी नाही प्लीज प्लीज मला माफ करा मी मला सॉरी. चल भाग. कुठे भागू? भाग. इकडे उधर भाग. प्लीज प्लीज भाग. चालू. क्या रे आटा का क्या? नहीं हो क्या वो जो अच्छा नहीं था उसका मतलब मैं आपको समझाता है. एक्चुअली आपको मतलब नहीं समझा इसके लिए वो जोक गया. अरे इसको कुछ नहीं आता है क्या रे बने, किधर से लाया इसको? अरे बन्या, अभी मैं क्या करूँ? करना यार काहीतरी आपली इज्जत घालवतो यार तू. काय करू यार अजून मला काय जमतच नाही ते काय करू. चल चल, तेरे को आवाज निकालना आता है? कुठून? कुठून काय आणि काय बोलली? आवाज निकालना आता है म्हणजे मिमिक्री करू शकता का तू? मिमिक्री नाही ना यार आपला प्रांत नाही यार तू मिमिक्री कर ना यार. अरे हा है ना करेल ना मिमिक्री मी ट्राय करतो हाँ, चल जल्दी से कर. दादा कोणके साहेबांचा हा, आवाज चल, काढण्याचा निघ. प्रयत्न करतो. एकदा मला एकदा तर मला जोक सांगतो जोक सांगतो. एकदा काय होतं माहिती का जेम्स बॉन्ड आज जंगलात जातो त्याला समोरचा डुक्कर तो डुक्कराला बघून जेम्स बॉन्ड म्हणतो हाय आय एम बॉन्ड जेम्स बॉन्ड तो डुक्कर बघून म्हणतो हाय आय एम डुक्कर राऊंड डुक्कर आणि दोघे निघून जातो त्या मायाला जे कुठे अरे येत नाही ना बे येत नाही बोलत तुला येत नाही ना बे मला. कशाला सुपारी घेतली? सुपारी कशाला घेतली? अरे पण ए चल चल ठीक है. तू चमन बग्गाचा आवाज काढ. हे बघ का चमन बघ कोण आहे मला माहित नाही. चल ठीक है. तू चंदू चमेला का आवाज निकाल. चल. बने इकडे आता हा कोण आहे चंदू चमेला यार. अरे भाई तू कर ना यार, ऍक्टर समजतो ना स्वतःला. हा. काहीतरी इम्प्रोवाइज कर ना. चल ना. पण चंदू चमेला कसा जल्दी. करायचं? हा करतो चंदू चमेला ते एकदम करतो. हा ए भाई बोले इधर आके बैठना यार. ले 1 2 3 4 चंदू चमेलाची पोरं हुशार. 1 2 अरे आज खेलेंगे चिल्लम से होली आज खेलेंगे चिल्लम से होली. जबरदस्ती आवाज काढायला लावते ही ढोली. काय बोला? नाही इधर आ रे, जमत बने इधर आ. जाने दो. जमत नाही मला. तूने अपने मौसी का आवाज लड़के के माफिक काय को निकाला रे? चंदू चमेला ही बाई आहे. हाँ पहिला काय ना सांगितलं मला काय माहिती ही बाई आहे म्हणून. मी हे नसतं केलं मग मी. क्या रे बने, किधर से लाया इसको? कुछ नहीं आता. चल भगा इसको. चल. मैं जा रहा हूँ मेरा पेमेंट दो मी जाता हूँ. पेमेंट हा समोर ठेवल्याचा घेऊन ये. कुठं आहे समोर कुठं आहे? समोर 9 थर लावायचे. 9व्या थरावर तू चढायचं. वरती अंडी बोडायची. तिथून वाउचर घेऊन यायचं. इथे द्यायचं. साईन करायची. मी पेमेंट देणार. घेऊन जायचं. हे सगळं कोणी करायचं? तू मी नव्या थरावर जायचं हा. तिकडनं वाउचर घेऊन यायचं. हा. अरे मी टेबलावर चढलो तरी मला चक्कर येते. हा ए बने मला उंचीचा फोबिया यार. म्हणून तुझी प्रगती होत नाही. आहेस तिकडेच आहेस. बरोबरचे बघ कुठे पोहोचले. मी ना मला कायच्या काय करायला लावता यार. हे सोडून सांगा ना 2 थराची हंडी लावा ना फोडतो मी. ठीक आहे वंटाय, तेरे लिए 2 थर की हंडी. हा. तू खालच्या थरावर, आपण वरच्या थरावर. आणि तुमचा फंबल पडलाय. तुम्ही आता काय बोलत माहिती का की मी सेलिब्रिटी युनिव्हर्सल सेलिब्रिटी गौरव मोरे खाली आणि त्याच्यावर तुम्ही युनिव्हर्सल सेलिब्रिटी. अरे जे तू करेक्ट ऐकलंय हा. भावा. तू खाली, हा. आपण वरच्या थरावर. हा. हा चल. बने घे या मोबाईल मध्ये ना फिल्टर पाडा कुटुंब असा व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्यांना मेसेज कर डायरेक्ट स्मशानात या. चल ना, लय फालतूपणा करतो. नीट उभा. नीट उभा. काय नाही होणार नीट यार. उभा. मी सपोर्ट देतो. काय ना अरे माझ्या बरगड्या बाहेर ए, बघायला. कर ना यार तू. नको हा ना उभा. चल, चल, होईल, होईल, होईल. ए, लगेच होईल, 2 मिनिटात. क्या यार, किधर से लाया? चल निकाल इसको. हट. अरे आणि फालतू. करेगा ना. क्या करेगा? कर ना यार. काय करतोय तू? काय करूं? अरे इनको छोड़ना यार कोई दूसरा दो ना है उसको मैं खंदे पे लेता है ना यार. दूसरा चाहिए तेरे को? हाँ.
चले बने खांडेकर को बुला. कोणाला? खांडेकर तोच बोलला तुला इथे बोलवायला. तू सगळे चॅलेंज एक्सेप्ट करशील. तू सांगितलं यांना मी असं सगळं ऍक्सेप्ट करणार आहे म्हणून. 5 मिनट रुको, 5 मिनट. हाँ? अभी आता है मैं. ये किधर? चैलेंज में एक्सेप्ट करता है. अभी आया मैं. किधर जा रहा है? अभी आया, रुको आया.